नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत करतो मी माझ्या चॅनलवर पॅडी टॉक्स. आणि आज आपण एका वेगळ्याच विषयावर थोडं बोलणार आहोत. थोडं बिग बॉस साईडला ठेवू, थोडं मूवीज साईडला ठेवू. तर एका व्यक्तीबद्दल मला बोलायचं आहे. तो आहे बिग बॉसशी रिलेटेडच आहे आणि सध्या महाराष्ट्रात त्याला इतकं प्रेम मिळतंय की त्याच्यामुळे मे बी बिग बॉसची TRP जी आहे तेवढे वर गेलेली आहे. जर तुम्हाला पटलं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. कारण तो कोण आहे ते पण तुम्ही ओळखलं असेल. कारण त्याच्याबद्दल इतक्या जणांनी जे आहे गैरसमज करून घेतले होते. ज्यावेळी तो टिकटॉकवर व्हिडिओ बनवायचा, ज्यावेळी तो इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवू लागला. आणि साहजिक आहे, कारण तो व्हिडिओ बनवताना ज्या पद्धतीने बनवायचा, ज्या पद्धतीनं त्याचे ड्रेसिंग्स असायचे, ज्या पद्धतीनं त्याचे हेअरस्टाईल असायची, ज्या पद्धतीने तो बोलायचा, त्यावरून सगळ्यांना तो छपरी वाटायचा. मी हा शब्द इथं मुद्दाम यूज करतो, लोकांना आता आवडणार नाही तो शब्द, पण त्यावेळी सर्वांना तेच वाटत होतं. इवन आता त्याने बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री केली ना, त्यावेळी सुद्धा सर्वजण हेच बोलत होते की ह्या छपरीला का एंट्री दिली, हा काय करणार आहे ते येऊन, ह्याला काय समजतो शो मधलं. कारण एंट्री झाली, फर्स्ट वीक त्याचा असाच निघून गेला. पण जेव्हापासून तो ॲक्टिव्ह झालाय, जेव्हापासून त्याला बिग बॉसने, रितेश दादाने समजावून सांगितलंय, घरातले DP दादा असू दे, अंकिता असू दे, पॅडी दादा असू दे, इवन मी म्हणतो आपली निक्की सुद्धा असू दे, त्यांनी सुद्धा त्याला पूर्ण सपोर्ट केलाय. त्याला कसं खेळायचं आहे, काय खेळायचं आहे हे समजावून सांगितलेलं आहे. आणि तो आता पूर्ण खुलला आहे आणि ते आपण पूर्ण महाराष्ट्र बघतोय की तो कशा पद्धतीने खेळतोय आणि त्याला कशा पद्धतीने सपोर्ट भेटतोय. तर आपण या माणसाबद्दल बोलणार आहोत, या मुलग्याबद्दल बोलणार आहोत, त्याच्या स्ट्रगल विषयी बोलणार आहोत, त्याने केलेल्या कष्टाविषयी बोलणार आहोत, त्याच्या इवन पूर्ण जर्नीमध्ये त्याला कुठे कुठे कशा कशा प्रकारे अडथळे आले त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला खरोखरच एक चांगली माहिती पुरवण्याचा मी प्रयत्न करेन. आता हा सूरज चव्हाण मूळचा बारामतीचा, त्याचं गाव, त्याच्यानंतर तिथून त्याची जे लहानपण आहे ते खूपच हालाकीच्या, म्हणजे एकदम गरिबीची परिस्थिती. वडील लहानपणीच गेले, त्याच्यानंतर त्याच्या धक्क्याने आई वेडी झाली. त्यावेळी त्याला समजतही नव्हतं की कसं काय रिॲक्ट व्हायचं, कारण ज्यावेळी वडील वारले त्यावेळी तो गोट्या खेळत होता असं त्यानं स्वतः नमूद केलंय. आणि ज्यावेळी तो तिथे गेला तर त्याला रडताही येत नव्हतं, कारण काहीच कळत नव्हतं की काय चाललंय, एवढा लहान होता. त्याच्यानंतर त्या धक्क्याने तिची आई वेडी झाली. त्याच्या आईचे होणारे हाल त्याने स्वतः डोळ्याने पाहिले. इतकं होऊन सुद्धा, आई वडील सोडून जाऊन सुद्धा, बघा हा मी काय म्हणतोय की जगभराचं दुःख जे आहे त्याच्या वाट्याला आलेलं असताना सुद्धा त्याने एक स्वतःचा मार्ग, वेगळा वेगळा मार्ग निवडला. आता तो शाळा तर शिकला नाही, कारण कोण शिकवणार, कोण त्याच्यासाठी खर्च उचलणार. स्वतः आता तो म्हणतोय की तो जेवता, म्हणजे त्याने मर्याई देवी जो मानतोय त्या देवाला, परत शंकराला मानतोय, त्यांच्या निवदावर तो जगला. म्हणजे निवद जो लोक ठेवतात त्या निवदावर जगला. येणाऱ्या त्या आपण आता त्याला शब्द भीक नको वापरायला, पण जे देवाला दान करतात त्या दानावर तो जगला. एवढं होऊन सुद्धा, एवढं सहन करून सुद्धा त्याने एक आपला वेगळा मार्ग निवडला. काही दिवसानंतर त्याने एक छोटा मोबाईल खरेदी केला आणि त्याच मोबाईलवर तो व्हिडिओ बनवू लागला. म्हणजे ज्यावेळी टिकटॉक आले त्यावेळी. आता तो व्हिडिओ बनवायचा, त्याच्या शैलीमध्ये बनवायचा. ॲक्च्युली त्याला व्हिडिओ करताना कोण मदतीला सुद्धा यायचं नाही. तो व्हिडिओ बनवायचा, त्याच्या शैलीमध्ये बनवायचा, त्याला आवडेल त्या भाषेत तो बोलायचा. तो त्याच्या बोलीभाषेत बनवायचा. त्याची बोलीभाषा म्हणजे कसं, तो मराठीच बोलतो, पण त्याचं बोलताना जे आहे ना, तो म्हणजे बोबडं बोलतो. आणि त्या बोलताना त्याच्यामध्ये त्याच्यात जे डायलॉग यायचे ना ते युनिक असायचे. आणि त्यामुळे ते लोकांना खूप हसू यायचं, त्याच्यावर खूप हे व्हायचं. त्यामुळे त्याचे सबस्क्रायबर वाढत गेले. सबस्क्रायबर वाढत, व्हिडिओना लाईक मिळत गेला, तो फेमस झाला. पण फेमस झाल्यावर सुद्धा त्याला इतक्या लोकांनी त्रास दिला. म्हणजे फ्रीमध्ये त्याला उद्घाटनाला घेऊन जायचे, त्याला पैसे मिळायचे ते त्याच्यासोबत असणारे लोक घ्यायचे. बरं ते विचारायला गेला असताना त्याला मारण्यात आलं. अशा अनेक प्रकारच्या त्याने अडचणी फेस केल्या. म्हणजे सगळं स्वतः उभा केलेलं साम्राज्यावर दुसऱ्यांनी मजा मारली. आणि
ज्यावेळी तो त्याचा जाब विचारायला गेला तर त्याला त्याच्याबद्दलही मारण्यात आलं. आता इतकं सगळं जर एखाद्याच्या आयुष्यात घडलं असतं तर मे बी तो त्याने आत्महत्याच केली असती. कारण आई वडील पण गेलेत, मी एवढं करतोय तर त्याचेही लोक असा फायदा घेत आहेत, गैरफायदा घेत आहेत. तर अशा एखाद्या व्यक्तीने दुसरा व्यक्ती असताना सूरजच्या जागी, तर तो ऍक्च्युली त्याने आत्महत्या केली असती. पण सूरज परत उभा राहिला, त्याने परत व्हिडिओ बनवायला चालू केले, परत स्वतः सगळं उभा केले साम्राज्य. आणि आज बघा तो मुलगा कुठे येऊन पोचलाय. आता याच्या पाठीमागं त्याची मेहनत तर आहेच, त्याचा प्रामाणिकपणा आहे, तो जितका साधा भोळा आहे, त्याचं त्याला जे देवाने फळ दिले ते आपण बघतोच आहे. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे बघा, एवढं सगळं त्याच्या आयुष्यात झालं पण त्याने देवाला, त्याच्या आई वडिलांना कधीच कमी लेखलं नाही. कधीच तो त्याच्या आई वडिलांना, त्याच्याजवळ असलेल्या देवी देवतांना, ज्यांच्यामुळे तो आज जगलाय, उभा राहिलाय, त्यांना तो कधीच कमी लेखत नाही. त्यांचं नाव सतत त्याच्या तोंडात असतं. म्हणजे माझं सांगायचा उद्देश एकच आहे की तुमची जी श्रद्धा आहे ना ती मनापासून पाहिजे. मग तो कोणताही देव असू दे, कोणतेही कार्य असू दे, किंवा कोणत्याही कार्यात तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तर त्याच्यावर असणारी श्रद्धा तुमची, ते त्याच्याशी असणारं तुमचं डेडिकेशन ते प्युअर असलं पाहिजे, अगदी नितळ पाण्यासारखं असलं पाहिजे. ते दिसतं, त्याचं चीज होतं आणि त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. हे सूरजवरून आपल्याला शिकायला मिळालं. कितीतरी अनंत अडचणींना त्यानं तोंड दिलेलं आहे. आज प्रत्येक जण त्याचं गुणगान करतोय, प्रत्येक जण त्याची उपमा देतोय. आणि महाराष्ट्रातल्या पालकांना, खास करून गरीब जे असतील पालक, त्यांची जी मुलं आहेत त्यांनी ते त्या पद्धतीने वाढवत आहेत, त्यांना एकच सांगणं आहे, किंवा श्रीमंत घरातील देखील असतील, खरंच तुम्ही हा शो बघा, त्या सूरजला बघा, तो कसा बोलतोय, कसा राहतोय. आज सगळ्यांना त्याच्यातला एक माणूस दिसलाय आणि तो ज्या पद्धतीने सगळ्यांशी वागतोय, ज्या पद्धतीने सगळ्यांना आदर देतोय, ते सगळं लोकांना आवडतंय. तर मला एकच पालकांना रिक्वेस्ट करायची आहे की तुम्ही तुमच्या मुलांना उच्च शिक्षण भलेही देता आलं नसेल, मुलांना तुम्हाला मोठा साहेब नाही बनवता आला असेल, पण तुम्ही तुमच्या मुलांना सूरज सारखे संस्कार द्या. सूरजला 5 बहिणी आहेत, तो त्यांच्या काकीकडे राहतो. त्यांना असं सांगितलंय की त्याने स्वतःसाठी एक घर बांधलंय, तो वेगळा एकटा राहतो. पण तरीही त्याच्याकडे इतके चांगले संस्कार आहेत, तो सगळ्यांना इतक्या आदराने बोलवतो. आता कालचाच एपिसोड जो होता त्यामध्ये अबीर गुलालची टीम आली होती, त्यातल्या एका हिरोईनने त्याच्या हातावर राखी बांधली. राखी बांधल्यानंतर त्याने तिच्या पाया पडल्या. ही आपली संस्कृती आहे की ज्यावेळी बहीण भाऊचं रक्षाबंधन असतं, ज्यावेळी राखी बांधते, त्यावेळी भाऊ बहिणीच्या पाया पडतो, बहीण भावाच्या पाया पडते. हे तो विसरला नाहीये. आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे की त्याचे आई वडील लहानपणी वारलेत आणि एवढे सगळे संस्कार त्याला माहीत आहेत. आपण कितीतरी मुलं बघितले की आई वडिलांचा हात डोक्यावर असून सुद्धा आज ते किती वाईट मार्गाला लागलेले आहेत, कशा कशा प्रकारची व्यसनं करतायत. पण हा एकमेव मुलगा असा आहे की ज्याने महाराष्ट्राला दाखवून दिलंय की संस्कार कसे असले पाहिजेत, कसं घडलं पाहिजे आपण आपल्या आयुष्यात. आणि घडायला आहे ना टाकीचे घाव हे सोसावे लागतात. आपल्या मराठीत एक म्हण आहे की टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. आणि ह्या भावाने तर एवढे घाव सोसलेत की आता लोकांना असं वाटतंय की की त्याच्या तोंडून जे देवाची नावं येतात तो स्वतः बोलतोय की ट्रॉफी मीच जिंकणार. त्याचा कॉन्फिडन्स बघा, त्याचा फोकस बघा. तो असं म्हणत नाही की मी त्याला हरवणार, मी त्याला मारणार, मी त्याच्याशी भिडणार, असं नाही म्हणत आहे. तो म्हणतोय मी ट्रॉफी जिंकणार, मीच जिंकणार, मी शेवट आलोय, शेवट मीच जाणार आणि ट्रॉफी घेऊन मी जाणार खंडोबाला. इतका कॉन्फिडन्स, इतका फोकस. सगळ्यांचे प्लॅनिंग चालू आहेत, कुणाचे स्ट्रॅटेजी चालू आहे, हे करायचं आपण त्या गेम मध्ये, असं करायचं, असं खेळायचं. त्याचं काही नाहीये, तो कुणाला काही सांगत नाहीये. त्याचा एकट्याचा गेम चाललाय, तो एकटा लढतोय, एकटा भिडतोय आणि तो स्वतः म्हणतोय की मीच ट्रॉफी घेणार, मीच जिंकणार. याला म्हणायचं फोकस असणं, याला म्हणायचं की
इतरांचा आपण ज्यावेळी काम करतो, आपण ज्यावेळी एखादं कार्य करत असतो, त्यावेळी इतरांचा विचार नाही करायचा. आपण काय करणार आहोत, आपल्याला काय करायचं आहे, आपला फोकस कुठं असला पाहिजे, हे आपण ह्या सूरजकडून इतकं काही शिकलोय ना, इतकं काही शिकलोय. प्रत्येक भागात तो ज्यावेळी बसलेला असतो, त्यांच्याशी बोलत असतो इतरांशी, त्यावेळी ते सुद्धा त्याच्याकडे बघतात की अरे यार, हा एवढं कसं काय याला माहिती, हा एवढं कसं चांगलं बोलू शकतो. अभिजित दादा सुद्धा अवाक होतो की बाबा कसलं भारी बोलला. बोलतो शेवट मी चालू, शेवट मीच जाणार. तर खरंच भावा सूरज, तू खरंच ग्रेट आहेस आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला तू आवडतोस, कारण तुझ्यातला माणूस त्यांनी बघितलाय. आणि बिग बॉसला मला खरंच मनापासून थँक्यू म्हणायचं आहे, आभार मानायचे आहेत की अशा स्पर्धकांना, अशा तळागाळातल्या लोकांना, अशा ज्यांना ते डिझर्व करतात. आपल्याला पहिला वाटत नव्हतं की तो डिझर्व करेल, पण आता वाटतंय की तो डिझर्व करतोय. आणि खरंच बिग बॉस त्याला आणल्यामुळे तुमच्या शोची टीआरपी जी इतक्या सीझनला कधीच आली नाही, ती आज येते. तर खरंच तुम्हाला मनापासून आभार सगळ्या टीमचं, कलर्स टीव्हीचं आणि बिग बॉस तुमचं, की अशा स्पर्धकांना तुम्ही चान्स दिला पाहिजे, असे स्पर्धक समोर आले पाहिजेत. आणि असे स्पर्धक महाराष्ट्राला, आपल्या महाराष्ट्राची मातीतली जी संस्कृती आहे, खऱ्या मातीची ओळख महाराष्ट्राच्या, ती दाखवून देतील. एवढंच मला या व्हिडिओमध्ये म्हणायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझे विचार कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मनापासून लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच कंटेंट, असंच काहीतरी ज्या आपल्याला शिकायला मिळतं ते मी नक्की शेअर करेन आपल्याशी. आणि परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.